नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला इतकी सोपी अशी पद्धत घेऊन आलेली आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। तर फक्त आणि फक्त एका गाठीचा वापर करायचा, आपल्याला साडीची गाठ मारायची आहे आणि अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्ही साडी जी आहे ती नेसू शकणार आहात। कशी नेसायची ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। बऱ्याच वेळा काय होतं की महिलांचा किंवा मुलींचा प्रॉब्लेम असतो की त्यांना नीट साडी नेसता येत नाही, त्यांच्यासाठीच आजची ही जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा। तर पहिल्यांदा आधी जो आपला बेसिक राऊंड असतो तो आपण आधी पूर्ण करून घेऊया। बेसिक राऊंड म्हणजे आपण सुरुवातीला साडी खोचतो, त्याची आपल्याला व्यवस्थित अशी साडी आधी खोचून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। आता साडी तुम्ही बघत असाल तर साडीची जी बॉर्डर आहे त्याची मोठी आहे आणि बॉर्डरवाल्या साड्या असतात ना, त्यांचे जे पदर असतात ते काढायला एकदम इझी असतं। तर तुम्हाला समजा पूर्ण पदर आपल्या हातात नीट घेता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक पदराचं जे टोक असणार आहे ते फक्त अशा प्रकारे तात्पुरतं आपल्याला खोचून घ्यायचं आहे आणि दुसरं जे टोक असणार आहे तिथपासून आपल्याला सुरुवात करायची, पदराच्या प्लीट्स काढायच्या आहे। तर आता इथे बॉर्डर जेवढी आहे साडीची तेवढ्याच मी प्लीट्स या ठिकाणी काढणार आहे। पहिली जी प्लीट आहे ती बॉर्डर इतकीच आहे, पण बाकीच्या राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी बॉर्डरच्या थोड्याशा कमी साईजमध्ये काढत आहे। कधी कधी काय होतं की आपली एखादी पदराची प्लीट बाहेर येते, ती बाहेर येऊ नये यासाठी ती पद्धत मी वापरते। आता या ठिकाणी सगळ्या प्लीट्स आपण एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला युपिन लावून घ्यायची आहे। पदर नीट राहावा यासाठी तुम्ही युपिन लावू शकता। आता पूर्ण पदर आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। तर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी एकत्र व्यवस्थित अशा करून घेते आणि त्यानंतर आपल्याला पदर पाठीमागून फिरून घ्यायचा आहे। बघा, पदर रेडी झालेला आहे, पाठीमागून फिरून मी माझ्या डाव्या खांद्यावरती घेते आणि त्यानंतर आपल्याला पदराला पिनअप करायचे आहे। आता पिनअप करताना तुम्ही युपिनचा किंवा एक्स पिनचा देखील वापर करू शकता। जर का तुम्हाला सेफ्टी पिन वापरायची असेल तर अशा प्रकारे जी बॉलवाली जी सेफ्टी पिन असते तिचा जास्तीत जास्त वापर करा, कारण की अशा प्रकारची सेफ्टी पिन साडीमध्ये अडकत नाही। आता या ठिकाणी पिन लावताना मात्र खांद्याच्या थोडंसं पाठीमागे ज्या ठिकाणी बघा आपल्या ब्लाऊजला बघा नॉट असते लावलेली, तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पिन जी आहे ती पदराला लावून घ्यायची आहे। समोरचा पदर आपण व्यवस्थित तसा करून घेऊया। कधी कधी काय होतं की हे पदराच्या प्लीट्स असतात त्या अशा सरकत जातात, पसरत जातात, नीट राहत नाहीत। तर यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक आहे तीही दाखवून घेते। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक छोटीशी सेफ्टी पिन घ्यायची आहे। जशा आपण पदराच्या प्लीट्स आपल्याला राहायला पाहिजेत त्या प्रकारे व्यवस्थित या प्लीट्स आपण करून घ्यायच्या आहेत। बघा, आता मला अशा प्रकारे हा पदर पाहिजे आहे समोरून, त्या ठिकाणी मी काय करणार आहे, आता एक सेफ्टी पिन घेणार आहे आणि जी बॉर्डरवाली जी प्लीट आहे ती मी बाजूला केली आणि आतल्या साईडने बाकीच्या सगळ्या प्लीट्स आहेत त्यांना धरून मी ही जी पिन आहे ती लावलेली आहे। तुम्ही ब्लाऊजला धरून लावा किंवा नाही लावलं तरी काही हरकत नाही, फक्त प्लीट्सला लावला तरी काही हरकत नाही आहे। आता बघा, हा जो पदर आहे तो समोरून अजिबात माझा हलणार नाही, अगदी व्यवस्थितपणे आपलं राहणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। या ठिकाणी मी साईड फिटिंग जी आहे ती मी करत नाही, डायरेक्ट या ठिकाणी मी निऱ्या काढत आहे। निऱ्या ह्या तुम्हाला ज्या सोप्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। तर अशा प्रकारे मी या ठिकाणी निऱ्या काढून घेत आहे। आता काय करायचं आहे, साईड फिटिंगसाठी आपल्याला जे फॅब्रिक सोडायचं आहे ते केवढं सोडायचं ते मी फक्त तुम्हाला दाखवते। बघा, ही आणखी एक अशी निरी आपली होणार होती है ना, पण आपल्याला साईड फिटिंगसाठी आपल्याला साडीचं थोडंसं फॅब्रिक सोडायचं आहे। तर जी आपली शेवटची जी निरी होणार आहे ती आपल्याला निरी काढायची नाही, त्या निरी इतकं जे फॅब्रिक जे आहे ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला। म्हणजे जे आपल्या डाव्या बाजूचे जे फॅब्रिक असणार आहे, जी डाव्या बाजूची जी निरी आपली असणार आहे ती फक्त आपल्याला एक निरी सोडायची आहे आणि बाकीच्या सगळ्या निऱ्या आपल्याला अशा एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला एक सेफ्टी पिन घ्यायची आहे आणि ही सेफ्टी पिन आपल्याला अशा प्रकारे निऱ्यांना आतल्या बाजूने अशी आडवी अशी लावायची आहे। आता निऱ्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत। साईड फिटिंगसाठी पण आपण फॅब्रिक सोडलेलं आहे, तर ते फॅब्रिक आपण निऱ्यांच्या आतल्या साईडने अशा प्रकारे फक्त घेऊन ठेवायचं आहे। त्यानंतर निऱ्या व्यवस्थित आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे बघा, साईड फिटिंगसाठी मी आतल्या बाजूने ते फॅब्रिक ठेवलं आणि त्यानंतर आता या ठिकाणी मी निऱ्या आपल्या व्यवस्थित अशा खोचून घेते। तर सगळ्या निऱ्या एकापाठोपाठ एकच मध्ये ठेवायच्यात, जेणेकरून त्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे तुमच्या दिसणार आहेत। आता साईड फिटिंगसाठी जे फॅब्रिक सोडलेलं आहे ते आपण आता अशा प्रकारे आतल्या बाजूने असं वरती असं आपल्या उजव्या बाजूला घेऊया आणि ते
उजव्या बाजूला फॅब्रिक आपण वरती काढलेलं आहे बघा. आता जेवढं आपल्याला टाईट पाहिजे आहे तेवढं आपल्याला खेचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या फॅब्रिकचीच आपल्याला एक गाठ बांधायची आहे बघा. गाठ तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी बांधू शकता. तर गाठ बांधून झाली की त्यानंतर ती जी गाठ असणार आहे ती आपल्या राईट साईडला म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला खोचून घ्यायची आहे. वरचं जे फॅब्रिक आहे तेही अशा प्रकारे खोचून घ्यायचं आहे बघा. अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्ही साडी जी आहे ती नेसू शकणार आहात. तर फक्त एका गाठीची कमाल आहे आणि गाठीने ही साडी अगदी छान बघा. आपली साडी फिटिंगसुद्धा अगदी सुंदर अशी आलेली आहे. साडी प्लीट्स पण आपल्या अगदी व्यवस्थितपणे पडलेल्या आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असालच मी तुम्हाला अगदी सोपी अशी पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही बिगनर्स असाल किंवा तुम्हाला साडीमधलं काहीच जमत नसेल तरीही तुम्ही या पद्धतीने साडी नेसला तर अगदी परफेक्ट पद्धतीने नेसू शकणार आहात. तर ही पद्धत नक्कीच वापरून बघा. आणि आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.